तुम्ही बिल्डर नियुक्त करू कशा शकता आमच्या परवानगीशिवाय? जागा आमची, सगळं आमचं आहे. बाहेरची लोक येऊन जर असं आमच्यावर दबाव टाकत असतील रिडेव्हलपमेंटसाठी, ते आम्ही सहन करणार नाही. निव्वळ फसवणूक आहे लोकांची फसवणूक. त्यांचे हे घेतात, साईन घेतात, न बदलणारे हे बोलतात, काय बोलतात त्याला, स्टॅम्प पेपरवर साईन घेतात, हे करतात. न बदलणार म्हणजे तुम्ही त्यांचा हक्क हिसकावून घेताय. These small time developers are, I mean, virtually nobody. They are small time chaps. They will just take the local gundas in their hands and, I mean, likely to cheat people. लोकांना फसवण्याचे काम चालू आहे यांचं आहे. तर तुम्हाला खरंच म्हातारे लोकांचा कळवळा आहे ना, तुम्ही सर्व ऑन दी स्पॉट सगळंच ओपन करा ना. तुम्हाला जे परमिशन मिळणार आहेत, काय मिळणार, तुम्ही या लोकांमध्ये या मिसळा आणि त्याच्यात बोला. विश्वासानावर विषय चालू आहे आणि त्याच्यावरच सर्व चालू आहे. कागद दाखवल्याशिवाय तुमचं स्ट्रक्चर ऑडिट नाही, तुमचा बिल्डर कॅपेबल नाही, तुमचा आर्किटेक्चरिंग प्लॅन नाही. Mathadis themselves should be very careful and should not proceed unless everything is clear and it is in writing and it is registered and legally enforceable. तुम्ही तर 450 देणार आणि 390 देणार, ते आम्हाला मान्य नाही. कारण आमची एवढी मोठी जागा आहे, त्याप्रमाणे आम्हाला जागा तशी भेटलीच पाहिजे. तर 10% तुम्ही आम्हाला हे करताय आणि 90% तुम्ही तुमचा फायदा बघत असेल, ते इम्पॉसिबल आहे. ओनरला आम्ही जे सभासदांना 10% दिल्या, 90% बिल्डरच्या खिशात आहे. इथं भरपूर गोळमाल चालला आहे आणि हे आता फटका सगळ्या सभासदांना मिळणार आहे. 90% of the घर builder द्वारा, I mean, it's a ridiculous proposition. I don't know how he can do it, because more than 50% should be at least the Mathadis who are already residing there. So that is basically for Mathadis to ensure that their interests are protected. वही चेहरे, वही वादे, सिर्फ नोट और लोग नए। हाल ही में शिवसेना द्वारा घनसोली के माथाड़ी घरों के पुनर्निर्माण के सबसे बड़े प्रकल्प की घोषणा की गई थी। कई लाख करोड़ के इस प्रकल्प को जिस प्रकार से अंजाम दिया जा रहा है, उससे लगता है कि शायद रीडेवलपमेंट के नाम पर ये मदर ऑफ ऑल स्कैम्स यानी कि महा घोटाला साबित हो सकता है। बिना प्लान एवं सीसी के शिवसेना ने कर दी पुनर्निर्माण की घोषणा। कुछ चुनिंदा मीडिया कर्मियों के बीच रखे गए इस कार्यक्रम में शिवसेना ने माथाड़ियों को पुनर्निर्माण का चुनावी गाजर दे दिया, ऐसा आरोप स्वयं माथाड़ी लगा रहे हैं। इस कार्यक्रम में शिवसेना नेता विजय नाहटा, पूर्व नगर सेवक किशोर पाटकर, माथाड़ी नेता ऋषिकांत शिंदे एवं उनके बेटे सौरव शिंदे के साथ भवन निर्माता मधु भतीजा एवं अमित भतीजा मौजूद थे। पूर्व पालिका आयुक्त होने के बाद भी विजय नाहटा उन लोगों के तारीफों के पुल बांध रहे थे जो कई सालों से पुनर्निर्माण के वादे तो कर रहे थे, मगर उन्हें पूरा करने में अब तक सफल साबित नहीं हुए। इस कार्यक्रम में तो हद ही हो गई कि बिना पुनर्निर्माण के अप्रूव प्लान या सीसी के ही पुनर्निर्माण प्रकल्प की घोषणा ऐसे कर दी गई जैसे अगले ही दिन प्रकल्प शुरू होने वाला है। मीडिया के सवालों से बचने के लिए सभी मीडिया को कार्यक्रम में एंट्री भी नहीं दी गई। बता दें कि जैसे ही नवी मुंबई मनपा चुनाव का आगाज होता है, नवी मुंबई में पुनर्निर्माण का डंका पीटने लगता है, मगर घनसोली में माथाड़ी कामगारों के घरों को लेकर जो घोषणाएं की गई, वो माथाड़ी कामगारों के हित के खिलाफ है, ऐसा आरोप स्वयं माथाड़ी ही लगा रहे हैं। वैसे तो अधिकांश माथाड़ी वर्ग के लोग अशिक्षित है, जिस कारण उन्हें इस ठगी का अंदाजा नहीं, मगर कुछ ऐसे भी है जिन्होंने इस ठगी को भांप लिया। आइए सुनते हैं उन्हीं की जुबानी कि ये प्रकल्प एक महा घोटाला क्यों लग रहा है। हम नहीं जानते भवन निर्माता को किस बिना पर नियुक्त किया गया। सिंप्लेक्स के घरों के मालिक माथाड़ी कर्मियों का कहना है कि उन्हें इस बात की जरा भी जानकारी नहीं कि भवन निर्माता को किस बिना पर नियुक्त किया गया है। ॲक्च्युली त्या मीटिंगला मी तर हजर नव्हतो, कारण मला हे मान्य नाही आहे. कारण मी त्यांच्या जे फॉर्मॅट जे त्याने दिलेलं न बदलणार समयपत्र, याच्यावरच माझं ऑब्जेक्शन आहे.
जर तुम्ही बिल्डर नियुक्त केलं नाही, बिल्डर का आम्हाला काय सांगितलं नाही, आमच्या मागण्या काय त्या आम्ही मांडल्या नाही, तुम्ही डायरेक्ट तुम्ही न बदलण्याने संमतीपत्र घेता कसे? हा माझा मेन मुद्दा आहे. आणि सोसायटीचे जे आमचे आहेत पदाधिकारी त्यांना पण आम्ही हाच प्रश्न विचारला होता, पण त्यांच्याकडे उत्तर नाही आहे. तुम्ही बिल्डर नियुक्त करू कशा शकता आमच्या परवानगीशिवाय? जागा आमची, सगळं आमचं आहे. बाहेरची लोक येऊन जर असं आमच्यावर जर दबाव टाकत असतील रिडेव्हलपमेंटसाठी, ते आम्ही सहन करणार नाही ना. आम्ही सगळे बेघर होऊ. जसं मुंबईला काय साईट झालेले आहेत की ते माणसं पैसे 1-2 वर्षाचे भाडे दिलेत, त्याच्यानंतर परत कधी भाडे नाही आणि माणसं अजून बाहेरच ट्रान्झिट कॅम्पला राहतात, नाही तर बाहेर जाऊन राहतात. पूरी प्रक्रिया में पारदर्शिता का अभाव। उनका ये भी आरोप है कि इन घरों के पुनर्विकास परियोजना में पारदर्शिता का अभाव है। हे लोकांना फसवण्याचे काम चालू आहे यांचं आहे. तर तुम्हाला खरंच म्हातारे लोकांचा कळवळा आहे ना, तुम्ही सर्व ऑन दी स्पॉट सगळंच ओपन करा ना. तुम्हाला जे परमिशन मिळणार आहेत, काय मिळणार, तुम्ही या लोकांमध्ये या, मिसळा आणि त्याच्यात बोला. त्यांनी 2-3 मिटिंग घेतल्यात, मान्य करतो, पण ते कोणतं टेंडरवर घेतलेले आहेत किंवा तुम्हाला असं मिळणार आहे तसं त्याच्याबद्दल काहीच गेलेलं नाही आहे. त्या 2च मिटिंग त्यांनी घेतल्या होत्या आमच्या सोसायटीमध्ये. माथाडी कामगारांच्या मुलांना बी त्याच्यामध्ये सहभागी करून ते आता सुशिक्षित आहे. माथाडी कामगार असुशिक्षित आहे. मग त्यांच्या मुलांना या प्रोसेसमध्ये घ्यावं, त्यांना सांगावं की या परिस्थिती आहे. मग त्यांना ते अभ्यास कळन, त्यांच्या वडिलांना नाही कळला पण त्या पोरांना तरी कळन ना. मग ह्याची सुविधा त्यांनी करायला पाहिजे होती. मिटिंगमध्ये त्यांना घ्यायला पाहिजे होतं. समजा माझे वडील आहे तिथे गेले तर त्यांना काय कळतं, ते अंगठा देऊन माघारी येतात. मग त्याच्यासाठी मुलांना बी त्याच्यामध्ये अभ्यास करून दिला पाहिजे. स्ट्रक्चरल ऑडिट में साफ तौर पर कहा गया है कि रीडेवलपमेंट की जरूरत नहीं। द मेट्रो से बात करते हुए उन्होंने ये भी कहा कि उन्हें जिस स्ट्रक्चरल ऑडिट की जानकारी है उसमें यह साफ तौर पर कहा गया है कि सिडको ने मजबूत घर बनाए हैं जिसे रीडेवलपमेंट की जरूरत ही नहीं है। ॲक्च्युली स्ट्रक्चर ऑडिट आम्ही मागे थोड्या दिवसापूर्वी आमच्या टेरेस गळत होते, त्यावेळेला आम्ही जेव्हा टेस्टिंग केलं, पण मॅडम तुम्हाला सांगतो 1-2 इंचसुद्धा आतमध्ये हे जात नाही आहे, असं तुमची छन्नी किंवा खेळा वगैरे जात नाही आहे. त्याच्यामुळं मी इंजिनियर नाही, पण मला तर वाटतं की त्यावेळेला आम्हाला त्या इंजिनियर सांगितलं की हे बाबा एवढं एकदम म्हणजे परफेक्ट बांधकाम आहे. काय म्हणजे तुम्ही ॲट अ टाईम एका टायमाला स्लॅब टाकल्यामुळं तो पाणी जिथं झिरपतं ते दुसरीकडं तर लीक होतं आहे. प्रॉब्लेम आहे, थोडंसं लिकेज जातं ना, तुमच्या टॉवरला पण लिकेज आहे, मोठे टॉवरला पण लिकेज आहे. त्याच्यामुळं मला तर वाटत नाही की म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हे म्हणजे होईल. झालं, चांगली गोष्ट आहे, सगळ्यांचं चांगलं होतं, चांगला, आमचा विरोध नाही कोणाला, पण ऑडिटचं मला डाऊट वाटतं. 2000 साली 2002ला ही घरांचं महाराष्ट्र राज्य माथाडी जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून झाली आणि 2005ला आम्हाला सगळ्यांना घरांचं हे केलं. आम्हाला ही जी मलेशिया टेक्नॉलॉजी बनवलेली आहे, आज ही अशी बनवली आहे की भूकंप झाला तरी ही बिल्डिंग पडू शकत नाही आणि खिळा मारला तरी गिरणच खिळा मारावा लागतो. ह्यात धोकादायक नाही, कोणीही त्याला धोकादायक कुठलाही हे करू शकत नाही. सहमती तर यांनी आता आश्वासनं दिलेली आहेत मोठी मोठी की 2 BHK देऊ, 3 BHK देऊ, पण आम्हाला तर वाटत नाही की असं होईल. कारण की आत्ता थोड्या दिवसापूर्वीच यांनी नगरपालिकेने पेपर आउट केलेलं की 30 वर्षाशिवाय आम्ही देऊ शकत नाही, भोगवटा 30 वर्ष झाला पाहिजे आणि त्याच्याशिवाय रिडेव्हलपमेंट होत नाही. नगरपालिकाच बोलते. यांच्याकडे OCCC नाही आहे, आणखीन आपले परमिशन अजून स्ट्रक्चरल ऑडिट ते सुद्धा झालेलं नाही आहे. कन्व्हेन्स डीडचा कोणत्याच सोसायटीचे झालेलं नाही, तरीसुद्धा हे लोक बोलतात की रिडेव्हलपमेंट होईल. ते कोणत्या बेसवर करतात ते अजून काय कोणालाच माहीत नाही. हमें दिया जा रहा है केवल 10% प्लॉट, जबकि उन्हें मिलेगा 90%। माथाड़ियों द्वारा एक और बड़ा खुलासा ये किया गया है कि जहां उन्हें मिल रहा है केवल 10% प्लॉट और फायदा राजनीतिक नेता एवं बिल्डर को 90% प्लॉट अपने व्यावसायिक फायदे के लिए देने के लिए अग्रेसर है। न्यायालयात तर जावंच लागणार, कारण तुम्ही जबरदस्ती करताय ना. आम्हाला कुठेतरी आधार पाहिजेच. न्यायालय हा आमच्यासाठी का आधार आहे? तुम्ही सगळं संमतीपत्र द्या, आम्हाला सगळं द्या, आम्ही पत्र पण द्या, तर आम्ही एक वेळ मान्य करू शकतो. कारण आमच्या जे डिमांड आहेत त्या तुम्ही फुलफिल करा.
तुम्ही तर 450 देणार आणि 390 देणार ते आम्हाला मान्य नाही, कारण आमची एवढी मोठी जागा आहे, त्याप्रमाणे आम्हाला जागा तशी भेटलीच पाहिजे. तर 10% तुम्ही आम्हाला हे करताय आणि 90% तुम्ही तुमचा फायदा बघत असेल ते इम्पॉसिबल आहे. जो प्रोजेक्ट चाललं आहे हे आम्हाला ओनरला आम्ही जे सभासदांना 10% दिल्या, 90% बिल्डरच्या खिशात आहे. इथं भरपूर गोळमाल चालला आहे आणि ह्याचा फटका सगळ्या सभासदांना मिळणार आहे. आता सभासद आता जागृत झाले, त्यांना PDF नंतर दिला. ही सगळं चुकीचं चाललं आहे. ही जी चाळ आहे ना सेम तशीच केल्या. एका माळ्यावर 11 फ्लॅट आहेत त्यांचं, 11 फ्लॅट आहेत. एका साईडला 6 आहेत, एका साईडला 5 आहेत. म्हणजे आलं समोरासमोर, फक्त मध्ये लिफ्ट आहे. म्हणजे हे फ्लॅट नाही चाळच बनवतात ती. म्हणजे ह्यांच्या होणार तरी नाहीच, पण चाळ सिटीमध्ये दाखवल्या. पण आमची इथलं बोळीवाडी होती की आम्हाला फक्त काय माळे चढवलेत, दुसरं काय नाही. हाय त्याच आहेत, फक्त माळे चढवलेत. बाकी कुठलंही काही केलेलं नाही. आहे असं आहे, फक्त माळे चढवल्यामुळं साईज कमी झाली. सिडको को लेना चाहिए पुनर्निर्माण की जिम्मेदारी. जिस प्रकार घनसोली में पुनर्निर्माण को अंजाम दिया जा रहा है, ऐसे में माथाड़ियों का सबसे बड़ा डर ये है कि ट्रांजिट कैंप उनके एक परमानेंट घर ना बन जाए. सिडकोने केलं तर वेल अँड गुड, आम्हाला ते मान्य आहे. किंवा माथाडीचे जे संघटना आहे त्यांच्या मार्फत होत असेल तरी ठीक आहे, कारण ती एक जबाबदारी व्यक्ती आहे, ती जबाबदारी आम्हाला देऊ शकते. हे आम्हाला हमीपत्र देत नाही आहेत. जर हमीपत्र तुमच्याकडून मिळत नसेल, आम्हाला जर आमच्याकडून तुम्ही लिहून घेताय ना, तसं तुम्ही पण आम्हाला हमीपत्र द्या ना. ते का देऊ शकत नाही मग हमीपत्र मागितल्यानंतर सोसायटी आम्हाला सांगते की तुम्हाला जर सही करायची असेल करा, नसेल करायची नका करू, तुमच्यावर जबरदस्ती नाही आहे. मग आम्ही का सही करावी? हमारे साथ धोखा और स्कैम हो रहा है. मथाड़ियों का ये भी भय है कि उनके साथ धोखा हो रहा है. मुळात ह्या विषयावर मी गांभीर्यानं बोलतो की जे केलं हे चुकीचं सगळं केलेलं आहे. आणि आता ते सोसायटीच्या जे पदाधिकाऱ्यांना काहीतरी कुणीतरी आमिष देऊन त्यांना काहीतरी केलेलं आहे. आणि इथं हे सिम्प्लेस जे आहे 7 सोसायट्या, यामध्ये 3200 रूम आहेत. रूमा असून इथं रहिवासी जी मूळ मालक राहणारे आहेत ते 25% आहेत आणि 75% इन्व्हेस्टर आहेत, म्हणजे भाड्यानं दिलेलं आहेत. आणि इथं जे सगळं जे घोळमाळ झालं ते सोसायटीच्या माध्यमातून भरपूर चुकीचं झालं आहे. आणि हे धोका सगळ्या सभासदला मिळणार आहे. आणि लोक बाहेरच्यांना फोन केले, डायरेक्ट सोसायटीनं फोन केल्यामुळं ते आले. त्यांना इथला काही माहिती नाही, हे कसं घडलं काय घडलं हे कुठलंच माहीत नाही. आणि मिटिंग झाली, लोकांनी हात वर केलं, त्यांना आत्ता कळायला लागलं. PDF ज्यांनी नंतर PDF काढली, म्हणजे सह्या झाल्यानंतर लोकांना दाखवलं आम्ही असं करणार. त्याच्या अगोदर का दाखवलं नाही त्यांनी? हे सर्व चुकीचं ना गोळमाळ आहे. आणि ह्याचा फटका माथाडी कामगार सगळ्या यांना बसणार आहे. प्रत्येक ठिकाणी कागद बोलतो, यांचा कागद कुठे बोलतच नाही. फक्त आश्वासनावर विषय चालू आहे आणि त्याच्यावरच सर्व चालू आहे. कागद दाखवल्याशिवाय तुमचं स्ट्रक्चर ऑडिट नाही, तुमचा बिल्डर कॅपेबल नाही, तुमचं आर्किटेक्चरिंग प्लॅन नाही, हे कसं करणार? हे लोकांना कागदोद्वारे दाखवा ना. बोलून आश्वासनं होऊन होत नाही सर्व. याच्यामध्ये पारदर्शकता असावी, हा निवडणूक स्टंट नसावा. This is basically everything that happens in our politics is handled, I mean, it is with vested interest. So vested interests make a big issue of small things. हमारी अगली रिपोर्ट में देखिए शहर के प्रतिष्ठित RTI कार्यकर्ता संदीप ठाकुर ने मथाड़ियों को क्या सलाह दी. These small time developers are, I mean, virtually nobody. They are small time chaps. They will just take the local gundas in their hands and I mean likely to cheat people. Mathadis themselves should be very careful and should not proceed unless everything is clear and it is in the writing and it is registered and legally enforceable.
90% of the घर बिल्डर द्वारा, I mean, it is a ridiculous proposition. I don't know how he can do it, because more than 50% should be at least the Matadis who are already residing there. So that is basically for Matadis to ensure that their interests are protected. त्यांचं स्वतःचं जे काय फायदा आहे तो त्यांना म्हणजे जो हक्क आहे तो त्यांना मिळतो की त्यांनी बघितलं पाहिजे. नगरसेवक का खुलासे का सवाल नहीं है. मैंने एफिडेविट ही फाइल किया है मेरे PIL में, और मैंने दिखाया कि ये रीडेवलपमेंट के जो प्रोजेक्ट है वो गरीबों के लिए ऐसे बताए जाते हैं, लेकिन वो बेसिकली गरीबों के लिए नहीं है, क्योंकि गरीबों को वो पैसा दे के ही पहले भगाते हैं, ऐसा मेरे नॉलेज में आया है. इसमें मैंने एफिडेविट भी फाइल किया है. इधर 2 नगर सेवक जो पहले थे, अभी तो नगर सेवक उनका टेन्योर ख़त्म हो गया है, कि अविनाश लाड़ और किशोर पाटकर, उन्होंने मोर देन 6-8 ऐसे छोटे ये फ्लैट्स लेके रखे, नोइंग फुल्ली वेल दैट आफ्टर रीडेवलपमेंट they can be sold at higher prices, and they have declared it in their election affidavit as their properties. So there is no two ways about it, or there is nothing like I am alleging or anything. They have themselves declared this ownership of these small flats which are scheduled to be developed, and these are lobbies which are hand in glove with politicians who manage all laws, regulations, redevelopment notifications. They get managed. संदीप ठाकुर ने माथाड़ी कर्मियों के घरों के पुनर्निर्माण को लेकर क्या सलाह दी, ये जानने के लिए संदीप ठाकुर का पूरा इंटरव्यू देखिए सिर्फ द मेट्रो पर.